या सर्व महापुरुषांना महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन। ओबीसीचा आवाज बुलंद करण्याबरोबर ओबीसीच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आलेले सर्व माझे ओबीसी बांधव भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज या ठिकाणी हा जो ऐतिहासिक मोर्चा 374 मूळ जाती उपजाती धरून 871 जाती, या ओबीसी हा एक जात नाही तर हा एक प्रवर्ग आहे आणि मराठा ही एक जात आहे। 374 जाती आणि एवढ्या मोठ्या समूहाला जे 56% आहेत त्यांना आरक्षण मिळतो 27%। 27%च्या आरक्षणामध्ये 56% समाज एससी एसटी धरला, यामध्ये जर मिसळवलं तर आपला समाज हा जवळपास 85% जातो। 85% लोकांना 52% आरक्षण आणि 15% लोकांना 48% आरक्षण ही शुद्ध चाणक्य नीती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। अरे इथंच तर गळा कापला जातोय। तुमच्यामध्ये भांडण लावून 15%चं सरकार तुमच्यावर अतिक्रमण करून उद्या आरक्षण रद्द करण्यासाठी तुमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करतो आहे। कधी समजा, कधी तुमच्या लक्षात येईल, ज्या सरकारने 2 सप्टेंबरचा जी.आर. काढला, तो जी.आर. वाचाल तर हे कुठले नाचे आणि सोंगे आहेत, सोंगे आहेत की पोंगे आहेत हे तुमच्या लक्षात येईल। अरे 200-374 जातीवर एका जरांगेच्या भरोशावर तुम्ही निवडून आलात। तुम्ही सांगत होतात माझा डीएनए ओबीसी आहे। मग तुमचा डीएनए ओबीसी आहे तर तुम्हाला 374 जातींनी त्या खुर्चीवर बसवलं, त्यांचा विसर तुम्हाला कसा पडला? त्यांच्यावर अन्याय करण्याची हिम्मत कशी झाली? हा जी.आर. ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे, हे मी या ठिकाणी आपण कोणालाही माझ्या मंचावर आणा, हे मी सिद्ध करून दाखवेल। म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे गेलो होतो ना मी, की साहेब हा आमचा हा जी.आर. हा रद्द करा। या जी.आर. नुसार ओबीसी कुठे दिसणार नाही। एवढ्या रिक्रुटमेंट होत आहेत, तुम्हाला सांगतो मान्यवरांनो, विदर्भामध्ये जेवढ्या जागा भरल्या जात आहेत त्यातील ओबीसीच्या सर्व जागा या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेले ओबीसी प्रमाणपत्र आहेत, त्यांची निवड होत आहे। स्थानिक एकही इथे नोकरीवर लागत नाहीये। काल परवा मुंबई